नमस्कार मंडळी. जय श्री कृष्ण. राधे राधे. मंडळी, आजपासून अधिक मास सुरू होत आहे. हा अधिक मास मे महिन्यामध्ये सुरू होत आहे. या महिन्यामध्ये विवाह, बारसे, गृहप्रवेश असे मंगल कार्य केली जात नाही. धोंड्याच्या महिन्यात अधिक मासात 33 आकड्यांचे खूप महत्व असते. म्हणून धोंडे सुद्धा मुलीला बांधताना 33च बांधतात. धोंड्याच्या महिन्यामध्ये आईने आपल्या मुलीला घरी नेऊन तिचा मान पान करून तिला साडी चोळी घेऊन तिला नवीन जोडवे करून किंवा जुन्या जोडव्यामध्ये चांदी टाकून जोडवे वाढवून देण्याची परंपरा आहे. ही परंपरा आईने करत असते. धोंडा महिना अधिक मास म्हणजे काय? हिंदू पंचांगणानुसार सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्याला अधिक मास किंवा महाराष्ट्रात धोंड्याचा महिना असे म्हणतात. हा महिना धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. तर धोंड्याच्या महिन्यामध्ये मुलीने आईची ओटी का भरावी? या महिन्यात जावयाला आणि मुलीला घरी बोलवून त्यांचा मान पान केला जातो, ज्याला धोंडे जेवण असेही म्हणतात. आणि त्याच सोबत आईने मुलीला जन्म दिला तिचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि तिच्या दीर्घायुष्यासाठी, सुवासितेसाठी मुलीने आपल्या आईची ओटी भरायची परंपरा आहे. ओटी भरण्याचे साहित्य: नवीन साडी आणि खण, ब्लाउज पीस, नारळ, शेंडी असलेला तांदूळ किंवा गहू, ओटी भरण्यासाठी धान्याचा वापर, हळद, कुंकू, विड्याची पाने आणि सुपारी, एखादे फळ, केळी किंवा सफरचंद चालेल. दक्षिणा: यथाशक्ती पैसे, गोड धोड, अनारसे किंवा मैसूर पाक. धोंड्याच्या महिन्यात अनारशांना विशेष महत्व असते. ओटी भरण्याची विधी: आईला सर्वप्रथम आईला मान देणे, आईला पाटावर किंवा आसनावर पूर्वेकडे तोंड करून बसवणे, हळद कुंकू आईच्या कपाळावर लावावे आणि तिच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा. एका ताटात किंवा सुपामध्ये साडी, खण, त्रिकोण घडी करून ठेवावे. खणावर शेंडी असलेला नारळ स्वतःकडे किंवा आईकडे तोंड करून असलेला नारळ ठेवावा. सोबत मुठभर तांदूळ किंवा गहू ठेवावे. हे सर्व साहित्य दोन्ही हातांनी धरून अत्यंत आदराने आईच्या पदरात ओटीत ठेवावे. आईला विड्याची पाने, सुपारी, फळ आणि दक्षिणा द्यावी. त्यानंतर तिला घरात बनवलेल्या गोड पदार्थ, अनारसे भरवून तिचे तोंड गोड करावे. शेवटी आईने मुलीला आणि मुलीने आईला मिठी मारून किंवा पाया पडून सुख समृद्धीचा आशीर्वाद घ्यावा. ह्या विधीने आई आणि मुलीचे नाते अधिक घट्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.